अरे उलट सुलट बरोबर आहे. काय करायचं इथे इथे आडनाव तर मनसेच्या सदस्य नोंदणीला आता सुरुवात झालेली आहे। ही सदस्य नोंदणी राज ठाकरे यांच्यापासूनच आता सुरू झालेली आहे। राज ठाकरे यांनी सर्व मनसैनिकांना आवाहन केलेलं आहे की 19 मार्चला शिवतीर्थवर या। आज वर्धापन दिनचा सोहळा जरी असला तरी 19 मार्चला गुढीपाडवा आहे आणि त्या निमित्तानं जो मेळावा होतो त्या मेळाव्यामध्ये आपण बोलू, संवाद साधू असं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि मनसेच्या सदस्य नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलं विसरले होते. आणि ही सदस्य नोंदणी त्यांच्यापासूनच आता सुरू झालेली आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करायचं आहे। पहिलं फॉर्म पक्षाचं साहेबांच्या हस्ते भरण्यात आलेलं आहे। मी आजपर्यंत फक्त सही केली आहे। मी बरोबर फॉर्म भरलाय की नाही हे बघायची जबाबदारी शाखाध्यक्षाची आहे। मी रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी राजसाहेबांचा सत्कार करावा। रायगड जिल्ह्यातील सगळे पदाधिकाऱ्यांना कृपया गर्दी करू नका। दोन ग्रुपमध्ये जा, दोन ग्रुपमध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सदस्य नोंदणीची प्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन आहे जो किल्ले रायगडाच्या पायथ्याशी साजरा केला जातोय। पदाधिकाऱ्यांकडून त्यांना सन्मानित केले जात आहे। भेटीगाठी आता राज ठाकरे यांच्या घेतल्या जात आहेत। राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केलेलं आहे की 19 मार्चला शिवतीर्थवर या। 19 मार्चला गुढीपाडवा आणि त्यावेळेला मनसेचा मेळावा जो आहे तो होत असतो आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून जे बोलायचे आहे ते आपण त्याच वेळेला बोलू असं राज ठाकरेंनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जा आणि सदस्य नोंदणीला सुरुवात करा असं सुद्धा त्यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या भेटी घेत आहेत। ती थेट दृश्य आपण पाहताय। सहकुटुंब राज ठाकरे आज रायगडमध्ये आहेत। किल्ले रायगडावर जात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं। मनसेचा हा 20वा वर्धापन दिन यंदा पहिल्यांदाच शहरी भागापेक्षा शहरामध्ये न होता किल्ले रायगडाच्या पायथ्याशी साजरा केला जातोय। 20 वर्ष झाली मनसेच्या स्थापनेला आणि हा वर्धापन दिनाचा सोहळा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे की हॉलमध्ये किंवा शहरी भागांमध्ये आतापर्यंत साजरा झालेला आहे। जे बोलायचं आहे ते 19 तारखेला मेळाव्यामध्ये बोलणार असं राज ठाकरेंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मनसेची आजपासून सदस्य नोंदणी ही सुरू झाल्याचं राज ठाकरेंकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। वर्दळीच्या ठिकाणी सदस्य नोंदणीचे टेबल्स लावा अशा सूचना त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत आणि सोबतच 19 तारखेला मेळाव्यामध्ये बोलणार असं राज ठाकरेंकडून सांगण्यात आलेलं आहे।